सातारा शहराच्या पश्चिमेला कास रोडने आपण प्रवास करताना आपल्याला 8 किलोमीटर अंतरावर यवतेश्वर पर्वतरांगांवर यवतेश्वर शंकर मंदिर हे फार सुंदर शंकराचं मंदिर बघायला मिळेल। त्याचं आपण आज दर्शन घेणार आहोत। सरळ रोड कास पठारावरती जातो आणि आपल्याला डावीकडे वळायचं आहे यवतेश्वर मंदिराकडे। वळल्यानंतर समोरच मंदिर आहे। सर्वप्रथम मी या मंदिराची आख्यायिका किंवा दंतकथा सांगतो। 11व्या शतकात राजा कीड या परिसरात दाट जंगलामध्ये शिकारीला आला होता। त्याला शिकार काही मिळाली नाही, परंतु त्याला खूप तहान लागली। तो पाणी शोधत होता। त्याला एका गाईच्या खुरामध्ये पावसाचे साचलेले पाणी सापडले। त्याने त्या पाण्यामध्ये आपला शेला बुडवला, हातपाय तोंडावरती फिरवला आणि तो घरी गेला। स्वप्नामध्ये त्याला शंकरने दृष्टांत दिला की ज्या ठिकाणी तू गाईच्या खुरातील पाणी तुला सापडले तिथून 100 पावलांवरती माझे स्थान आहे, तर माझा उद्धार कर। परत राजा या ठिकाणी येऊन त्यांनी शोधले असता खरोखरच एक स्वयंभू शिवलिंग त्याला दिसले। त्याने तो या पूर्ण परिसराचा जीर्णोद्धार केला व मंदिर बांधले। वैशिष्ट्यपूर्ण असे 2 नंदी आपल्याला या मंदिरामध्ये बघायला मिळतील। बरेच दगडी खांब आहेत, कोरीव असे खूप जुने। या भरपूर अशा दगडी खांबांवरती हे मंदिर उभे आहे। गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरती बरेच कोरीव काम केलेले आपल्याला बघायला मिळेल। ते सुद्धा सुंदर रंगांनी अलीकडच्या काळातच रंगवले आहे। आता आपण आज जाऊया आणि श्री यवतेश्वर शंकरांचे दर्शन घेऊया। पायऱ्या उतरत आपल्याला जावं लागतं आणि पूर्ण जीर्णोद्धार केलेला आहे। सगळीकडे टाईल्स लावलेले आहेत आणि मागील बाजूस तांबे आणि पितळ धातूचा शंकराचा मुखवटा आहे आणि हेच यवतेश्वराचं स्वयंभू असं शिवलिंग। एक भव्य अशी विरगळ आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळेल। अजून एक बाहेरच्या साईडला विरगळ आहे आणि आता आपण श्री रामेश्वरांचे दर्शन घेऊया। रामेश्वर मंदिरामध्ये 2 गणपतीच्या मूर्ती आणि काळभैरवाची मूर्ती आहे। समोरच नंदी आहे। हे बघा 2 गणपतीच्या प्राचीन अशा मूर्ती आहेत आणि त्याच्या बाजूला एक काळभैरवाची मूर्ती आहे आणि हे शिवलिंग आहे श्री रामेश्वरांचे। मंदिर परिसरामध्ये उजवी बाजूला काळभैरवाचे जागृत देवस्थान देखील आहे। याच परिसरात एक मांजरीला माझा मुलगा हात लावत होता, त्याचा मी व्हिडिओ ॲड केला आहे। काळभैरव म्हणजे शंकराचे उग्र व भीषण असे रूप आहे। त्याचे वाहन कुत्रा आहे। भारत, श्रीलंका, नेपाळ, तिबेटी बौद्ध धर्मात काळभैरवाची पूजा केली जाते। या मंदिरातील ही जी मूर्ती आहे ती द्रविडियन पद्धतीची आहे आणि काळ्या पाषाणातली आहे। या यवतेश्वर मंदिराची दरवर्षी यात्रा अश्विन अमावस्येला भरते। पंचक्रोशीतून बरेच भाविक या यात्रेच्या वेळेला या मंदिराच्या दर्शनाला येतात। या मंदिराचे मूळ पुरुष बाबाजी पुजारी यांचे एक छोटेसे मंदिर याच आवारामध्ये आहे। त्याच्याच बाजूला हनुमंताचे छोटेसे मंदिर आहे। हनुमंताचे आपण दर्शन घेऊया। हा दक्षिणेकडे बाहेर जाणारा एक रस्ता आहे। मंदिराच्या मागील बाजूस एक गोड्या पाण्याचा तलाव आहे। त्याला देवतळे किंवा ऋषिकुंड असे देखील म्हणतात। चौरसाकृती असून घडीव दगडांचं बांधकाम केलेलं खूप सुंदर तलाव येथे आपल्याला बघायला मिळेल। यातील पाणी पिण्यासाठी देखील वापरतात। मंदिराच्या बाहेरील बाजूस एक गणपतीचे छोटेसे मंदिर आहे। त्या गणपती बाप्पांचे आपण दर्शन घेऊया। तसेच या मंदिराच्या मागील बाजूस संगमरवरात कोरलेल्या एक दत्तात्रयांचं छोटंसं मंदिर याच आवारात आहे। त्यांचे देखील आपण दर्शन घेऊया। यवतेश्वर मंदिरचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा।